नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. हल्ली तीर्थक्षेत्री जाणं म्हणजे पालखी उचलण्याचं प्रथा ही वाढत चाललेली आहे. अनेक जण माझ्या संपर्कात येतात आणि म्हणतात, आम्ही अमुक गावाला चाललेलो आहोत, तमुक तीर्थक्षेत्री चाललेलो आहेत, तिथं पालखीचा काय प्रकार आहे आणि आम्हाला ऑनलाईन पालखी बुक करायची आहे. माझ्या परीने मी माहिती देतो, परंतु हल्ली तीर्थक्षेत्री पालखी उचलणं म्हणजे हा धंदा झालेला आहे. भाविकांकडून पैसे घ्यायचे, भाविक पहाटे जाऊन नंबर लावतात आणि पालखीचा अर्थच लोकांच्या लक्षात येत नाही. पालखीमध्ये देव असतात आणि ते देव उचलण्याचं काम फक्त पुजाऱ्यांचं असतं. कारण पुजाऱ्यांना नोकरी असल्यामुळे त्यांना पैसे मिळतात, ते सोहळ्यामध्ये असतात. हे सगळे सत्य असलं तरी पैसे मिळत असल्यामुळं आता अनेक ठिकाणी त्या संस्थांचे कारभारी त्यांनी पैसे ठेवले, कुठं 500 रुपये आहे, कुठं 1000 रुपये आहेत आणि अक्षरशः रांग लावून देवाला उचलण्याची एवढी घाई असते, पालखी उचलण्याची एवढी घाई असते की त्यांना वाटतं आपण ह्या तीर्थक्षेत्री आलो आहे, आज आपण देवाला उचलणार म्हणजे आपण फार मोठी कामगिरी करीत आहोत. त्यांच्या लक्षात येत नाही की आपण तीर्थक्षेत्री जायलाच पाहिजे. तिथं गेल्यानंतर देवाला उचलणं हे आपलं काम नाही. संध्याकाळच्या वेळेस तेथील परंपरेनुसार पालखीमध्ये देवाला ठेवायचा आणि 3 फेऱ्या मंदिराला मारायच्या, म्हणजे बऱ्याच भाविकांना जवळून दर्शन होतं. हा साधा भाव देत आहे. परंतु भाविक पैसे भरतात, देवाला उचलतात, हे सगळं काळ बघत असतो. देवाला उचलू नये माझंही मत आहे, पण भाविकांकडे पैसे आहेत, त्यांना सांगणारं कोण नाही. मध्यंतरी एका तीर्थक्षेत्री मी माझा व्हिडिओ केला की आकाशवाणी झाली की देवाला उचलू नका, काळ तुम्हाला लवकर उचलेल. पण ऐकणार कोण, सांगणार कोण? लोकांना वाटतं की आपण फार पुण्यवान आहोत. अक्षरशः 2-2, 3-3 पालख्या निघतात तरी लोक पैसे भरतात. आणि समजा जर एका तीर्थक्षेत्री 4 पालख्या, 3 पालख्या निघत असतील तर नक्की कोणत्या पालखीमध्ये देव आहे हे सुद्धा लोकांच्या लक्षात येत नाही. लोक आपले भराभर पैसे भरतात, सोहळं नेसतात, एक आपला तेवढा आनंदाचा सोहळा करून येतात. परंतु फायदा तर नाहीच नाही, परंतु काळ हे सगळं पाहत असतो, कर्म पाहत असतो. देवाला उचलण्याची ताकद नाही, देवाजवळ तुमची जाण्याची ताकद नाही. आणि तुम्ही एक तुमच्या हौस भागवण्यासाठी जर देवाला उचलत असाल तर हा प्रकार अयोग्य आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अनेक जणांनी आत्तापर्यंत देवाला उचललेलं आहे, पण कुणाचं भलं झालं आहे? 100त एखाद्याचं सुद्धा भलं झालं नाही. काही पुजाऱ्यांबरोबर मी चर्चा केली. काही ठिकाणी आता पालखी बंद झालेली आहे, काही ठिकाणी आठवड्यातून एकदा करतात आणि काही ठिकाणी तर महिन्यातून एकदा, आणि काही ठिकाणी तर पालखी नकोच म्हणून पुजाऱ्यांनी मान्य केलेलं आहे. परंतु काही ठिकाणी हा प्रकार चालू आहे. शेवटी पालखी कुणी उचलायची हा ज्याचा त्याचा प्रश्न, कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न. परंतु परमेश्वराकडून काही संकेत मिळत असतात. ते संकेत मी भाविकांच्या कानावर घातलेले आहेत. कारण भक्त देवाच्या दारात गेल्यानंतर एवढा पुण्य मिळण्यासाठी एवढे खटापट करतो. तो म्हणतो सगळ्या पूजा करा, हवं तेवढे पैसे घ्या, लघुरुद्र करा, अभिषेक करा, अमुक करा, तमुक करा. त्याला वाटतं आपण आलो म्हणजे आता सगळं देवाला जिंकणार, देवाला खांद्यावर घेणार आणि मी त्या सर्व पापातून, संकटातून मुक्त होणार. ही इच्छा ठीक आहे, पण तसं घडत नाही. असं घडत असलं असतं तर एका पुजाऱ्याच्या मुस्कळीत देवाला द्यावी लागली नसती. जो पालखीचा उत्सव करतो, देवाजवळ असतो, पण देवाला जे आवडत नाही ते योग्य वेळी त्याची दखल कर्म घेत असतं. पुजाऱ्याच्या मुस्कळीत मारण्याचा जो प्रकार घडला तो मी वारंवार अनेक ठिकाणी सांगतो. तेव्हा तुम्ही सावध राहा. पालखी उचलून तुम्हाला काहीही फलप्राप्ती नाही. तुमचं एक समाधान आहे की आम्ही अमुक तीर्थक्षेत्री गेलो, तुमचे पैसे जातील आणि हा धंद्यामुळे त्या देवस्थानाला लाखो रुपये मिळत आहेत. 1 पालखी, 2 पालखी, 3 पालखी, 4 पालखी, किती पालखी, आपण नक्की देव कशात आहे ह्याचासुद्धा कोणी बोध घेत नाही. देव उचलू नका, देव उचलण्याच्या भानगडीत पडू नका. देवाच्या समोर नतमस्तक होण्याचा प्रयत्न करा. देवाच्या समोर डोळे उघडे ठेवून त्याला पाहण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे देवाची तुमच्यावर कृपा होण्याची शक्यता, कारण देव तुम्हाला पाहतो, पण तुम्ही जर उचलला तर देव तुम्हाला पाहू शकत नाही. मात्र कर्म याची नोंद घेतो. एक विचार सुचला आणि जो सत्य आहे, कुणाला आवडू न आवडू हा ज्याचा त्याचा प्रश्न, परंतु काही संकेत कुठून तरी भक्तांच्या कानावर जावेत हा माझा उद्देश आहे. आणि हा उद्देश प्रामाणिक असल्यामुळं मी यापूर्वीसुद्धा 1-2 ठिकाणीचा उल्लेख केला आहे. अनेक जण म्हटलं आता आम्ही जाणार, तुमची व्हिडिओ आम्ही ऐकतो
आम्हाला काहीतरी चांगली दिशा मिळते, म्हणून आम्ही पालखीसुद्धा सोहळा आता रद्द करत आहोत. म्हणून अनेकांनी पालखी रद्द केलेली आहे. जातात परंतु पालखी करत नाहीत. एकावेळी एक ग्रुप आला होता, त्यांनी 45 लोकांनी पालखीचे पैसे भरले होते. त्या दिवशी 4 पालख्या निघणार होत्या आणि आकाशवाणी झालेला मी उल्लेख केला. ते सद्ग्रस्त आले, त्यांना 2दा आकाशवाणी झाली, ते घाबरले. मी म्हटलं तो माझा विषय नाही, परंतु असं असं आहे. परत मंदिरात ते गेले, त्याने स्वतःचं तिकीट रद्द केलं नाही. ते म्हटले मी पालखी उचलणार. बाकीच्यांनी उचललं. तिथंसुद्धा त्यांना आकाशवाणी झाली. त्याने घाबरलेल्या अवस्थेत मला सांगितलं. पुन्हा वारंवार आपण तो उल्लेख करणं हे योग्य नाही. म्हणून माझी पुन्हा एकदा विनंती आहे की देव उचलण्यासाठी कोणत्याही मंदिरात किंवा कोणत्याही तीर्थक्षेत्री जाऊ नका. देव उचलणं हे आपल्या सामान्य भक्ताचं काम नाही, ते पुजाऱ्यांचं काम आहे. ते सेवा कार्य करून भक्तांसाठी त्या मंदिराला 2-3 प्रदक्षिणा घालू शकतात आणि त्यावेळेस जवळून दर्शन व्हावं हा एक उद्देश असतो. तो एक आनंद सोहळा असतो. फलप्राप्ती नाही, पैसे जातील आणि त्यांचा व्यवसाय वाढेल. तुम्ही कर्माच्या जर नोंदीमध्ये आला तर तुम्हीही उचलले जाण्याची शक्यता आहे. सावध राहा.